आजचा इंट्रो हा देणार आहे तुम्हाला. हॅलो मित्रांनो, आपण सगळे जमा झालेले आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आलेलो आहे बदलापूरला. तर आपण चाललो आहे 12 ठिकाणी असलेल्या एक हिडन वॉटरफॉलला. तर प्रवास थोडा खडखड आहे, खूप सारा ॲडव्हेंचर आहे. गाडी आपल्याकडे आहे अपाचीची 200 V4 उधारी उधारी. मतलब ये जो फिर वही बात आ जाएगी, जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब है. ओके, हॅलो, नमस्ते, शुभ दुपार. स्वागत आहे तुमच्या भावाच्या अजून एका मोठ्या व्लॉगमध्ये. आज आपण चाललेलो बदलापूर येथील एक हिडन प्लेसला आणि माझ्यासोबत अजून 2 जण जोडलेले आहेत, शुभम अँड अश्विन. या दोघांसोबत आज मी चाललो आहे त्या हिडन प्लेसला. ही हिडन प्लेस जास्त एक्सप्लोअर नाही केली आहे कोणी, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ही हिडन प्लेस एक वेगळ्या नावाने नामांकित झालेली आहे. पण त्या वेगळ्या नावाला आपण चेंज करून आपण एक नवीन नामांकित केलेलं आहे आणि त्या प्लेसचं नाव आहे बाबाचा धबधबा. दाखवून देतो तुम्हाला ती प्लेस कशी आहे कशी नाही. एकदम नाद धबधबा आहे. बाबाच्या धबधब्याच्या मागे एक स्टोरी आहे. आणि वॅगनरवाल्यावरनं आठवलं ती वॅगनरवाल्याची व्हिडिओ कशी वाटली माझी इंस्टावरची. एकदम नाद आहे की नाही. जेवढे वॅगनरवाले नडतील ना भाई सगळ्यांना तोडणार मी, डायरेक्ट तोडणार असा डायरेक्ट. आपला ना पॅटर्नच वेगळा आहे. अप्पा, मी ठोकत नाही हो, मी ना तोडतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. आणि जसं मी बोललेलो की मराठी व्लॉग येईल आणि हाच आहे तो मराठी व्लॉग. मी ट्राय करेल जेवढे मॅक्स टू मॅक्स मराठी व्लॉग असतील ना तेवढे मंथली मी टाकायला. मी सध्या तरी असं ठरवलं नाही किती काय व्लॉग मंथली मी टाकणार आहे. आता ऑलमोस्ट जुलैच आहे. जुलै मंथपासूनच मी स्टार्ट केलेलं व्लॉग्स वगैरे टाकायला. आणि आज जुलैनं संपायला आला आणि माझ्याकडे कंटेंट काय आहे नाही सध्या. आणि पुढे जाऊन गणपती पण येणार आहेत. तर गणपतीमध्ये पण नवीन नवीन व्लॉग बनवू. तर मी बोललो होतो की मी टार्गेट ठेवलं आहे मॅक्स टू मॅक्स मंथली 5 व्लॉग बनवायचे. ऑलमोस्ट आज किती 7 दिवसांनी भाई मी गाडी काढली रे. म्हणजे 3 दिवस तर गाडी माझी अशीच उभी होती. गाडीचा इश्यू झालेला थ्रोटलचा काही. काल तुमचा भाऊ सॉफ्टवेअर अपडेट करून आला आहे आणि आज एकदम रट्ट्यासारखी बाईक घेऊन डायरेक्ट निघालो आहे त्या रोडला. बस पुढे काय काय होईल तुम्हाला दाखवतो. एकदम ना मी ना हा व्लॉग आहे ना एकदम अपारंपरिक बनवायचा ठरवला आहे. म्हणजे एवढं अपारंपरिक ना की त्या व्लॉगमध्ये ना सगळेजण असे ना हलून गेले पाहिजे. असा डायरेक्ट ते सिरियलमध्ये कसं काय एक रिॲक्शन येतं धूम तनाना तशी रिॲक्शन आली पाहिजे तुमच्या सर्वांची. बाई काय व्लॉग बनवला आहे. आणि हा जो रोड आहे ना हा ॲक्च्युअलमध्ये ना 12 जंगलचा रोड आहे. ओके, आणि हा प्लेस आहे ना एक 12च्या जंगलमधूनच जाताना एक ना राईट येतो. तर तिथे राईट मारून ना एक कुडेरान म्हणून गाव आहे. ओके, तर त्या कुडेरान गावामध्ये हा धबधबा आहे ॲक्च्युअलमध्ये. त्या धबधब्याची स्टोरी ना नंतर ना मी तुम्हाला तिथे पोहोचल्यावर सांगतो की या धबधब्याची स्टोरी काय ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे एवढी रावं स्टोरी आहे ना, तुम्ही बोलाल काही नष्टर, एकदम नष्टर. म्हणजे ज्या हिशोबाने आपण बोलतोय गोष्टी, मी बोलतोय तुम्हाला बोले काही बडबड करते. हे दोघं आता येत आहेत पुढे. तुमच्याशी इंट्रोडक्शन पण करून देतो. इंट्रोडक्शन काय करून देणार, स्टार्टिंगलाच इंट्रोडक्शन करून दिलं आहे. कसा वाटला इंट्रो, कसा वाटला? तुम्हाला जे बडबड करायचं करा माझ्या व्लॉगमध्ये. मला काय घेणं देणं नाही. मला कंटेंटशी मतलब आहे आणि कंटेंट म्हणजे माझे मित्र. ज्याप्रमाणे दोन्ही बाजूला हिरवं, त्यामधून हा रस्ता आणि समोरून येत असलेली अशी थंडी हवा. त्या थंड हवेच्यामध्ये आपण चाललो राईड करत एकदम चिल्डमध्ये. जास्त लोड नाही घेत आपण एकदम मस्त आराम के साथ जातो. आराम के साथ हा रोड एन्जॉय करतो. अजून काय पाहिजे. संडे, आज संडे असेल तर असेल काय आहेच. तर संडेला तर तिकडे आय थिंक सो गर्दी असेल, कारण तो प्लेस भले हिडन आहे पण तो नावाने हिडन आहे त्याच्या. क्लिक बेट. ओके, दुसरा काय सिनारिओ नाही असा प्लेसमधला. पण तिथेही गर्दी एक्सपेक्ट करतो आहे मी की बहुतेक असेल गर्दी तिथे, कारण लास्ट इयर पण आम्ही गेलेलो तेव्हा पब्लिक होती. एनिवेज सारा एन्जॉय करतो. चला तुम्ही पण करा रोड एन्जॉय. एकदम डाऊन शिफ्ट. इकडं कामं चालू आहेत कमानीची. चलो भाई, राईड वार एकदा डायरेक्ट साल्टी गरम करू आपण. साल्टी. आणि रोड खराब आहे रे भाई, खराब आहे.
हा इथून राईट मारून आता स्ट्रेट रस्ता आहे. त्यानंतर आपण पोहोचू कुडेरान गावामध्ये. तिथं जायचे ना 2 जागा आहेत. एका जागेवरनं जातो आपलं गावातून जातो, युटर्न मारून डायरेक्ट गावात जायचं, विहिरीपाशी गाडी लावायची आणि साल्टी घालून आपली ना चालत जायचं. आणि दुसरा रस्ता जो आहे ना तो पुढून आहे. पुढून फक्त बाईक लावायची आणि जायचं. जेवढं मला माहिती आहे दोन्ही ठिकाणी बाईक लावायची आहे. पण पुढचा रस्ता मी ट्राय नाही केला आहे. जर पुढच्या रस्त्याने बाईक गाडी जर आतमध्ये जात असेल ना, तुमचा भाऊ ना डायरेक्ट गाडी घुसून टाकणार आहे. डायरेक्ट डायरेक्ट शेतामध्ये अशी उडवून डायरेक्ट शेतामध्ये ड्रॉप करेल गाडी. समजताय? गाडी कुठली यार? एडवेंचर 390 KTM वेरी प्रोफेशनल बाइक और क्या चाहिए जिंदगी में. मी आधी ना खूप भ्रमामध्ये होतो की भाई ॲडव्हेंचर बाईकचा ना लुक चांगला नाही, अशी आहे बाईक तशी आहे बाईक. आणि या सगळ्या गोष्टी बोलून मी गाडी घेतली कोणती? एच डी गाडी घेतली मी. आणि एच डी नंतर मला रिअलच झालं की भाई ही बादशाह गाडी, हीच गाडी मला घ्यायला पाहिजे. ही गाडी म्हणजे ॲडव्हेंचर बाईक घ्यायला पाहिजे. विचार करा तुम्ही. मस्त हवा लागते रे, थंड थंड. शिल्डमध्ये चाललो एकदम शिल्डमध्ये. म्हणजे मी बोला खडखडीत रबरबीत या अशा रस्त्यांमुळे बोललेलो मी. या रस्त्यांवर एवढा काय सीन नाही. आणि इकडे काहीतरी करू शकतो आपण. काय बोलताय? चला यांच्या हिसाबाने आपण काहीतरी कांड करू आता. एक ऑफरोडिंगच्या नावावर काय होतं काय माहिती. गाडी डसणार आहे भाई, मला जेवढं वाटतंय ना गाडी डसणार आहे डायरेक्ट. अच्छा गाव आता सांडला असतो. बरोबर बोलला तर भाई. हा रोड वाटतोय तसा, हा रोड एकदम ना डेंजर आहे. हाय व्ह्यू बघा, हा व्ह्यू बघा. हाय काय व्ह्यू आहे बघा. असे ना बदलापूरमध्ये लय अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आहेत, जिथला व्ह्यूज ना तुम्हाला तिथं गेल्यावरच एक्सप्लोअर करत राहा. आता बाबाचा धबधबा आम्ही एक्सप्लोअर केल्यानंतरच आम्हाला कळाला. अदरवाईज एवढं आम्हाला माहीत नव्हतं की बदलापूरमध्ये असं काही धबधबा पण आहे. आणि हा बोलतोय आडवीला वाडी. याला कळलं का माझी किती साल्टी गेली एकतर येते वेळी. काय झालं? ॲक्टिंग करतोय ना मी, समजत नाही का? चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. हो सांडलं असतं पूर्ण. आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशकुन लचांड लटांबर पहिलं लपडं पहिलं चिकट पाठीमागं. हा तुम्हाला आता गाडी पडल्यानंतरची ना गाडी उचलतात कसे ते दाखवतो बघा मी. अरे त्यांना काय दिसेल तुझ्या POV बंटी दाखवते परफेक्ट. मागे स्टँड लावलाय. मुनवॉक करून दाखवतो मी तोपर्यंत तुम्हाला. Wait a minute. Who are you? पाहू शकता कशी गाडी उचलली आणि कशी साल्टी गेली आहे. हा चला निघू. हो आपण आता निघतो इथून. हां मुश्किल आहे रे इथे गाडी चालू आहे बघा. निघतो इथून. हिडन प्लेसच्या नादामध्ये आता बघा पुन्हा साल्टी गेली असते माझी. खाली रोड आहे रे मस्तपैकी. बोललो का एकदम नाद रोड भेटला भाई. आणि जास्तच खड्डा होता रे, एकदम नाद भेटलाय. बोललो का जेवढं आतमध्ये झालं ना रोड संपन्न झाला तर तुम्हाला कळलंच असेल की हा रोड ना किती आतमध्ये आणि हिडन प्लेस किती आतमध्ये. समजतं ना?
आणि मध्ये मध्ये असे पॅच खराब मिळतात, मध्येच रोड पण चांगला आहे, तर दोन्ही गोष्टी करायला भेटतात बेसिकली आपल्याला. आणि पुन्हा एकदा इथे रोड खराब आणि या रोडमधून इझिली, कारण बाईक यार, ही बाईक थांबणार थोडी अशी. हे लोक ना मला 4 शिव्या तर नक्कीच घालत असतील की भाई हा राईडला घेऊन येतो आणि हा स्वतः पळत सुटतो पुढे. आणि हा गाव आहे कुडेरान, आय थिंक सोबत नाही, कुडेरान नाही, वेगळंच गाव आहे, गावाचं नाव आहे. त्या गावामधून चाललो आहे काय, चरगाव ग्रुप ग्रामपंचायत चरगाव, चरगाव आहे चरगाव. चरगावमधून आपण चरायला चाललो आहे शेतामध्ये दुसऱ्यांच्या. आणि लोक ना मला वाटतं ना इकडची मारतील आपल्याला एक दिवस, एकदम असं कुत्र्यासारखे आणतील जेवढं मला वाटतं आहे. म्हणजे आपण एक्सप्लोअर करायला आलो ना प्लेस, ती एक्सप्लोअर करण्यासारखी आहे. आता एक्सप्लोअरच्या नादात ना लय मारतील आपल्याला. आणि इकडे ना एक विहीर आहे, विहिरीची इथं गाडी लावणार तुमचा भाऊ मस्तपैकी, गाडी लावून ना एकदम जाणार चिलमध्ये. बघा हा तो प्लेस आहे जिथं आपण गाडी लावणार आहे. आता मस्त मस्त ना, एकदम चिल्डमध्ये विषय. माहीत पडलं इथून गाडी पुढं कोणतरी फेकून दिलं डायरेक्ट. ते बोलतात जर गाडी जात असेल तर टाकून देऊ, साल्टी गेली चालेल पण रुतबा कमी नाही झाला पाहिजे. पण मला वाटतं इथे गाडी टाकली ना तर साल्टी काय रुतबा सर्व कमी होईल, कारण गाडी पडणार आहे नक्की. तर मित्रांनो आपल्याकडे आहे ॲडव्हेंचर गाडी आणि आपण या लुच्छा नदीला पण या नदीला आपण जर घाबरलो तर आपण ॲडव्हेंचर काय हायवेवर चालवायला घेतली. तर मित्रांनो माझी एकच इच्छा आहे की भाई स्वप्नीलनी गाडी या पाण्यातून काढून तिकडे घेऊन जायला पाहिजे. तुम्ही बघू शकता भाई, भाई याला तुम्ही कमेंट मध्ये सांगा गाडी निघली पाहिजे. मी सांगतो बघा, गाडी इथे टाकायला काय नाही. ओके, तो जो डायलॉग आहे ना, डायलॉग जो तुम्ही ऐकता, साल्टी गेली जाईल रुतबा कमी नाही आला पाहिजे. भाई इथे जर तुम्ही गाडी टाकली ना, गाडी पण जाईल, रुतबा पण जाईल, साल्टी पण जाईल, सर्व एकसाथ जाईल. EMI संपलाय गाडीचा आपल्या, डायरेक्ट लोन क्लिअर. मी एवढं लिस्ट लिहून देतोय, जर मी पडलो ना, हे असे आहेत ना, हे पहिले हसतील नंतर उचलायला येतील. हसतील, कॉन्टेंट निघेल. कॉन्टंट तेव्हा तुम्हाला आता ना डायरेक्ट भेटतो मी, डायरेक्ट चेहऱ्या ड्रॉप करत जा. काय बोलतो बंटी, इथूनच सांगतोय. डायलॉग बघा हा ना, हा रोड आहे, हा आहे कुठला वॉटरफॉल, बाबाचा वॉटरफॉल, जो की नामांकित आम्ही केलेला आहे. आणि त्याचं ॲक्च्युअल नाव आहे कुडेरान वॉटरफॉल. सगळ्यात पहिले आम्ही आलो इथे, नंतरला वॉटरफॉल हां नाही, मी जसं बोललो ना की बाबाच्या वॉटरफॉलची एक स्टोरी आहे चांगली, ती तुम्हाला स्टोरी आहे ना आपला मित्र अश्विन जानके सांगेल. पास सांग स्टोरी, ॲक्च्युअल स्टोरी काय ती. तर स्टोरी अशी आहे, अरे भाई दोघं एकसाथ हात काढते, एकसाथ आले होते. तर सीन असं झालता, आम्ही काहीतरी 2020 की 21 मध्ये इकडे आलेलो. आम्ही जात होतो कोंडेश्वरला. तर तेव्हा कोंडेश्वरती पाऊस खूप जोरात सुरू होता. तर तिकडच्या पोलिसांनी बोलले की इथे एंट्री नाही, तर तुम्ही रिटर्न जावा. आम्ही रिटर्न आलो. तर आमचा एक मित्र होता, त्याचं नाव घेऊ पण इच्छू शकत नाही, कारण त्याची लॉक खराब होईल. एक्झॅक्टली ती कुवत नाही आहे, लायकी तुम्ही नाही शब्द वापरू. तो बोलला की आम्हाला की आज चला जाऊ दे, इथे नाही गेलो तर आपल्याला एक वॉटरफॉल आहे, तिथं मला माहिती आहे. त्यांनी आम्हाला बदलापूरमध्ये 3 तास कंटिन्यू गोल फिरवलं आणि नंतरला त्यांनी इथं आणून सोडलं. तर इथं आणल्यावर पण बोलतो मला माहीत नाही. तर आम्ही इथं लोकल आहे, मागे जेव्हा तुम्ही गाव बघितलं असेल त्याने, तर तिकडच्या लोकांना आम्ही विचारलं की इथं आजूबाजूला वॉटरफॉल आहे का. नाही, मी यातला लोकल आहे, माझी मावशी इकडे राहते. काय गावाचं नाव काय, बंड्यापूर, जिंजुरवाडीचा एका म्हणून हा प्रसिद्ध आहे. भाई या सर्व गोष्टींमध्ये ना आपली मेन स्टोरी राहते. आता तुम्ही ना फोकस करा, तुम्हाला आयुष्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे या बाबाच्या वॉटरफॉलबद्दल. आणि ती गोष्टीचा तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला येणार, UPSCची एक्झाम आहे ना, त्यामध्ये ना तुम्हाला ही गोष्ट आन्सर लिहायचे डायरेक्ट. पण मी हे बोललो होतं नीटचे पेपर बरे फुटले, जे UPSCमध्ये आमचे जे क्वेश्चन आणि आन्सर येतील ना, मला वाटतं नीट पेपरच होणार नाही. काय बोलतो, घोर शांतता. तर आपण आता चाललेलो इथून, तर तुम्हाला रस्ता दाखवत राहतो. आणि जर तुम्हाला तुमच्या लाडक्या स्वप्नीलची फिगर बघायची असेल तर तुम्ही बघू शकता मागून तो कसा दिसतो. किंग, वन्स अ किंग ऑलवेज अ किंग. जियान है आप. ज्वारीची गोणीला जेव्हा पाणी लागतं आणि उंदरं खातात, जी फिगर नंतरला बनते ती फिगर हीच आहे, तुम्ही बघू शकतात. त्या ज्वारीला आता कोंब येणं बाकी आहे. म्हणते रस्ता एकदम घोर आहे,
एकदम चेडमध्ये चल. तू सांडलास ना खरकड्यासारखा सांडशील. आणि हा खरकटा बघा अजून एक गाडी फिरवतो. ऑलरेडी करकट आहे तो. याला सांडून सांडून खरकटा बनायची गरज नाही. हा जन्मता खरकट आहे. हा जर सांडला तर जंगल खरकट होईल. नाही भाई, अश्विनला इज्जत आहे भाई. अश्विनला सगळ्यांच्या कामाला येतं. कारण तुम्हाला माहितीच आहे काय बोलेल मी याच्या पुढे. बघितलं याची हरकत आहे भले कशी असो, पण हा माणूस ना लय चांगला. ओके, ऋषीसारखा नाही आहे 500 रुपये देतो का? अमीर आदमी देखा नहीं कि भिखारी की तरह भीख मांगना शुरू. आणि इकडे इडलीवाला. पण इकडे जीपे नाही चालणार भाई. हां, जीपे नाही चालणार भाई. कॅश आहे का तुझ्याकडे भाई? इडली दे भाऊ. सगळे खालची जाणार 50 रुपये प्लेट. तुम्हीच घेणार आमची. खाली पण आहे का? पैसे तर भरणार नाही आणि माग नाही का बोलतोय. लाज वाटते का रे तुला? हा चल सरळ सरळ चालत जा. 30ला नाही दादा. मामा घे ना मामा. इडली आता चाललेत तुम्ही घरी? एकदम गढ चटणी. चला इटले. काका, दादा, मामा. घे भाऊ. नेचर आणि नेचरमध्ये इडली खातो. बघ कसा आहे इडलीचा लुक. कसा आहे का? बाबा 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 बाबा. पैसे बघ, पैसे बघ, पैसे. आजचा स्पॉन्सर भेटला. नवीन गाडीचा स्पॉन्सर भेटला. बंटी अजून एक प्लेट घेऊ काय? चेहरा बघून घ्या. अमीर चेहरा बघून घ्या. 100ला 3 प्लेट भेटतील का? लावा ना, ऑफर लावा. काय 100ला? घ्या करा अजून एक. दादा रेडी झालेत. 100ला 3 प्लेट एकदम प्रेमा खातीर, फक्त डिस्काउंट. प्रेमा खातीर डायरेक्ट. प्रेम बांधिलकीचा विषय. बेसिकली स्टोरी पूर्ण अशी आहे. एक जण आला, बोलतो भाई लॉलीपॉप चाहिए लॉलीपॉप. तर तो बोलला खाली एक जण बिर्याणी विकतात, तुम्ही जाऊन खाऊ शकता. आणि त्या लोकांनी काहीच रिॲक्शन नाही दिलं आणि ते निघून गेले. तर हा बोलतो त्यांना, आम्हाला बोलतो की भाई इथे इडली नाही घेते आणि लोक लॉलीपॉप खायची बात करतात. हा बोलतो त्याला की हमारे जैसे आपको नहीं मिलेंगे महाराष्ट्र में. तो बोलता हाँ बराबर, आपके जैसे नहीं मिलेंगे. 40 का 80 रुपये का 2 प्लेट था, 100 का 3 लेके गए. काय बोलशील अश्विन याच्यावर? आम्ही त्या जनरेशन मधले की 5ला 1 चॉकोबार आणि 10ला 3. आम्ही हाच रूल फॉलो करतो. बरोबर. आणि आपण फॉलो करतो. पण निघूया मित्रांनो, पुढे. चांगला माणूस होता तो, जगला पाहिजे. ओके, आपण निघालेलो आहेत धबधब्यावरनं घराकडं. कारण धबधबा ऑलमोस्ट खूप गर्दी झालेली. हिडन प्लेस फक्त हिडन नव्हतं राहिलेलं, एक्सप्लोर झालेलं होतं. आपण कारण 5 वर्ष आधी गेलेलो आणि त्यानंतर आता गेलेलो आहे. तर एनिवेज हा व्लॉग जो होता तो इथपर्यंतच होता. व्लॉग कसा वाटला मला सांगा. अजून मराठी व्लॉग मी येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या वेळेमध्ये कुठं म्हणा अजून आणेल मी व्लॉग. आणि जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, भाई जोपर्यंत तुमच्याकडे टाईम आहे ना, तुम्ही ना एन्जॉय करून घ्या. तुमच्या मित्रांसोबत बोला किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत, ज्यांच्यासोबत बोलायचं बोला. तुम्ही ना एन्जॉय करून घ्या. कारण हीच एज आहे ज्यामध्ये तुम्ही जास्त करून एन्जॉय करू शकता. अजून एन्जॉयमेंटला तुम्हाला काय राहिलं नाही आहे. ओके, सिम्पल. हां, तर ही जी वेळ आहे ना, वेळ बोला वेळ बोला, टाईम बोला, वक्त बोला, जे बोलायचं तुम्हाला बोला. ही जी वेळ आहे ना कधी कोणासाठी थांबत नसते. वेळ आहे तोपर्यंत एन्जॉय करून घ्या. थांबली तर ती पण तुमच्यासाठी नव्हती. एवढी गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये लक्षात ठेवा. पण थांबणार तर तुमचा भाऊ पण नाही, रोड कसाही असो. ओके, येणारे व्लॉग अजून फनी असतील, फन असेल व्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटू आपण नवीन एकदम कडकडीत मराठी व्लॉगमध्ये पुढच्या. चला.